जय शिवराय मित्रांनो फळपीक विमा योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचं असं अपडेट आहे। मित्रांनो, राज्यात खरीप आणि रबी अर्थात आंबिया बहार अशा दोन बहारामध्ये फळपीक विमा योजना राबवली जाते। राज्यात 12 जून 2024च्या शासन निर्णयानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज अलायन्स, याचप्रमाणे फ्युचर जनरल, युनिव्हर्सल सोमपो या कंपनीच्या माध्यमातून मृग बहार 2024 मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, चिकू, पेरू, सीताफळ आणि लिंबू या 8 फळपिकासाठी 26 जिल्ह्यामध्ये, तर आंबिया बहार 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई आणि स्ट्रॉबेरी या 9 फळपिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये फळपीक विमा योजना राबवली जात आहे। मित्रांनो, योजना राबवली जात असताना 12 जून 2024च्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी 25 एप्रिल 2025 पर्यंत DCS ई-पीक पाहणीच्या माध्यमातून आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी, अशा प्रकारच्या सूचना आता कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी केलेली आहे अशाच शेतकऱ्यांचे फळपीक विमा योजनेच्या अंतर्गत अर्ज ग्राह्य धरले जातील। ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या फळबागांची ई-पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केले जातील आणि त्या शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशा प्रकारच्या सूचना एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून, जाहीर सूचनेच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। याच्यामुळे आंबिया बहार आणि मृग बहार या दोन्ही बहारामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या फळपीक विमा योजनेसाठीचे अर्ज केलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत, अशा शेतकऱ्यांनी 25 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण वर्षासाठीची जी ई-पीक पाहणी आहे याच्या अंतर्गत आपली ई-पीक पाहणी करून आपल्या फळबागांची नोंद आपल्या सातबाऱ्याला करून घ्यावी, अशा प्रकारे आता या सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून या शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे। अन्यथा या शेतकऱ्यांचे अर्ज ई-पीक पाहणीची अट पूर्ण न केल्यामुळे बाद केले जाऊ शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे फळपीक विमा योजनेच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।